आज सुट्टी आहे का? अच्छा. हा हा, तेच सगळं गेले ना. नाही येते 7 वाजले. दीदीला 9 वाजता जायचं असतं ना. टिफिन राहिलाय. आणि ह्याला कुठे लावून इथे. अच्छा. आमच्याकडे हे नसतं ना. हा. हे असं सगळं एकदाच पकडून नाही उपटते. थोडं थोडं. अच्छा. अच्छा. हे लावताना असं मोकळं मोकळं पाहिजे. हा कोणता भात तांदूळ आहे? कोलम. हे वाडा कोलम वगैरे ते. हे तुम्ही अशी शेती ह्याने घेता का? तुम्हाला शेती वगैरे नाही आहे? अच्छा अच्छा. म्हणजे 3 पोते झालं तर 2 पोतेला 1 टन. अच्छा. हे असं बरोबर आहे ना? ते ज्या दुसऱ्या ताई वगैरे जाताना दिसल्या तुम्ही नव्हत्या ना त्यात. अच्छा. तिथे मॅडम पाहतात का देखरेख करतात? तुम्हाला मुलं वगैरे असतील ना ताई? अच्छा. अच्छा. कुठली सून? हां हां. हो हो, जवळ आहे. हां हां. तुम्ही इथलेच प्रॉपर्टी? अच्छा. कुठं? अच्छा. काय शिकतो? हां. अच्छा. आणि मुलगी? तुम्ही मुलंच आहे. हां? अच्छा. त्याला का? वाढेल ना आता वाढत वाढत. हां हां. कसं बांधायचं हे? हेच घेऊन. जास्त खाली. थोडे फोटो दिले. चला.
बाईची जायची बस आमच्या. आता हे इथे लावणार. हा, ही किती शेती आहे? किती आहे शेती? हो, काका आहेत ना? ह्याला तुम्ही खत वगैरे काहीच नाही टाकत? टाकता? अच्छा अच्छा. कोणतं खत टाकता? युरिया. अच्छा, युरिया. पाणी पितंय ना, तर पाणी पण हटवतं, परत वाढ करून टाकतं पटपट मोठी, चिटकतं जमिनीला. चला. हो हो, उद्या उद्या लावताल ना, आज उठून घेऊ. आजच. जर उद्याला सकाळी लावत असतात तर उद्या लावणी करेल. आता ह्याला काय म्हणतात? नाही, ह्याला काय म्हणतात? उपटणी. उपटणी लावणी. ते काय तो लावलेला पलीकडे पिवळा पडला, ते पिवळा कस काय पडला तो? असं पाणी जास्त झालं काय की त्याला? पहिलं पिवळा. मग खत टाकावं लागेल, पण खत टाकलं तरच हिरवा पडेल. ते युरिया फेकावं लागेल चांगला. तर चला, दूध घ्यायला गेलेलो असताना तिथे ना त्या ताई ओळखीच्या आहेत, म्हणजे जाता येता स्माईल तेवढीच हे करत म्हणजे द्यायचो आम्ही. तर त्यांना ते भात ते काय रोप उपटणी करत होते. तर थोडासा प्रयत्न केला, अनुभव घेतला तो. आणि उद्या जेव्हा आम्ही दूध घ्यायला जाऊ तेव्हा जर ते लावत असतील तर तेव्हा मी लावणार पण आहे. कारण की आत्ता मी लावलं असतं, पण कसं वेळ झालेला आहे, 8:30 वाजलेले आहेत आणि मैथिलीला स्कूलला जायचं आहे, तर बस नको मिस व्हायला. आणि स्कूल जवळ पण नाही आहे की तिला तिचे पप्पा ड्रॉप करतील असं. तर चला, सगळ्यांची तीच लगबग आहे. प्रत्येक शेतात जर पाहिलं ना तर तेच दिसतील तुम्हाला. हे पा, तिथे पण भात लावणी चालू आहे. हे पा, सगळीकडे शेतामध्ये माणसंच माणसं दिसतील.